श्रीगोंद्यात व्हॉट्सअपवर एका शेतकऱ्याच्या कांद्याचं बिल व्हायरल झालंय। या व्हायरल झालेल्या कांद्याच्या बिलाचा आमच्या प्रतिनिधीने शोध घेतला असता आम्ही त्या मूळ शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलो आणि खरंच की 27 गुण्यातील 1485 किलो कांद्याला मिळाले होते अवघे 978 रुपये आणि त्यातील 947 रुपये खर्च वजा जाता शिल्लक राहिले होते ते फक्त 31 रुपये। हो, खरंच 31 रुपये। कांद्याला एवढा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याची क्रूर चेष्टा झाल्यासारखंच झालंय। त्या शेतकऱ्याचा पिकावरील खर्चही त्याला मिळत नाहीये। ही पावती आमच्या प्रतिनिधीच्या हातात पडताच त्या शेतकऱ्याचं शेत गाठलं आणि दिसतंय ते काय तर शेतातील बरीच पिकं ही पाण्याअभावी जळालेली। हा कांदा थोड्याफार पाण्यावर कसाबसा जगवला पण त्याला बाजारभाव मिळाला नाही। शेवटी उरलेला कांदा शेतकऱ्याने शेतातच फेकून दिला। पडलेला भयंकर दुष्काळ, पिकाला मिळणारा कवडीमोल भाव, जनावरांना चारा नाही, पाण्याचा प्रश्न, अशात पिकाला हमीभाव नाही, हे आणि असे कित्येक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आव असून उभे आहेत। अशात शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी म्हणतात। दत्तू बाबराव गाडेकर, कांदा 27 गोण्या आता काही दिवसापूर्वी पाठवला होता, त्याची पट्टी आली 30-31 रुपये आणि काही उर्वरित कांदा राहिला तो वावरात पाडला, काही परवडानाच, न्यायलाच परवडाना। मग असं झाल्यामुळं उदासीन झालो आणि वावरात कांदा टाकून दिला। आता शासनाने याचा काही थोडाफार विचार केला आमच्याबद्दल तर बरं होईल, हीच आमची अपेक्षा आहे। आता नाही तर शेवटी आमची शेतकऱ्याची अशी आत्महत्याच करायची पाळी आली ना आम्हाला। आता करणार काय आम्ही आता इथून पुढे? आमच्या पुढे निर्माण असा पेच निर्माण झाला की आम्ही करायचं काय आता? शेतीच्या बाबतीत तर आम्हाला काही कुठलंच काही परवडायला राहिलेलं दिसत नाही। याला जर कांद्याला आम्हाला जर काही शासनाने काही हमी भाव दिला तर आम्ही शेतकरी काहीतरी पुढे आमचा पाय उचलून काही थोडा पुढे ढकलू आम्ही काहीतरी। आणि जर सरकारने आमच्याकडे काही जर बघितलं नाही, काही विचार केला नाही आमच्याबद्दल, तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच काय राहिला? प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा।